आपले सागर घोडके. सुंदर असं समालोचन करतायत ते महेश दादा कदम. प्रोफेशनल असे आपले महेश दादा. आता होणारा सामना बच्चा वॉरियर विरुद्ध छत्रपती उदयन. आणि सुंदर सुंदर असा झेल टिपलाय. पहिला चेंडू पहिला गडी गारद तो रोशनच्या माध्यमातून त्याला तंबूत परतावं लागलं. सुंदर असा झेल टिपलाय तो बच्चा वॉरियर संघाच्या खेळाडूंना. प्रतीक यानं वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी दुसरं पहिलं षटक घेऊन येतोय तो विशाल. आणि रोशनची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो धनंजय. काहीसा बीट झालाय तो धनंजय. सुंदर अशा गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो विशाल. हा पुढील चेंडू सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु झेल होण्याची जी संधी होती ती गमावली आहे. आणि एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी तो धनंजय आणि महेश. तीन चेंडू एक धाव. खातं उघडलंय छत्रपती उदयनराजे 11 यांनी. आणि वैयक्तिक कोट्यातील खातं उघडलंय ते धनंजयनं. पुढील चेंडू सुंदर हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. काहीशी हळूवार अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ते छत्रपती उदयनराजे 11 या संघाकडून. पुढील चेंडू 4 चेंडून 1 धाव. आणि पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल. आणि हा सीडी प्रीमियर लीग चौकार. डीजे प्लीज. सुंदर असा फटका तो महेशच्या बॅट मधून. आपल्या संघाला जरूरत आहे अशाच काहीशा फटक्यांची. लिमिटेड ओव्हरचा हा सामना. पॉवर प्लेची षटक सुरू आहे आणि सुंदर असा षटकार आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय तो सीमाराष्ट्रीय बाहेर. सीडी प्रीमियर लीग मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की त्यांनी आपला एक एक राखीव खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे प्लीज. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो धमाकेदार खेळाडू दुर्गेश चोरगे. आणि वंडीचा इशारा पंचांचा. डीच्या घरात जातोय चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती
12 वरती दुसरं षटक प्रगतीपथावरती. पहिलं षटक हे 11 धावा खर्च झाल्या पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावरती. सीडी प्रीमियर लीग 2K21 मध्ये जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक असं स्वागत. यानंतर अजून एक सामना होणार आहे. याची सर्व खेळाडूंनी अंधार पडत आलाय, डे नाईट मॅच नाहीये. सुंदर असा मिडॉनच्या दिशेने आणि सुंदर असा झेल आणि बाद होतोय तो. दुसरा बसलेला हादरा हा छत्रपती उदयनराजे 11 या संघाला. आणि धनंजयची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो सुमित, काहीसा आक्रमक असा खेळाडू. आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव चोरण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी. एक धावेचा भरणा धावसंख्येमध्ये. धावसंख्या पोहोचते ती 13. या पुढील चेंडू या षटकात, दुसऱ्या षटकात 4 चेंडू 2 धावा खर्च केल्यात त्या दुर्गेशनं. काहीशी चांगली अशी षटकाचं प्रदर्शन करतोय तो दुर्गेश चोरगे. पुढील चेंडू सामना करेल तो सुमित, मारा करेल तो दुर्गेश. पाहूया काय होतंय. आखूड टप्प्याचा चेंडू आणि सरळ लॉंग ऑफच्या दिशेनं गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जिथं एकही रन नसती निघली तिथं 2 धावा चोरण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आणि तोही यशस्वी. 2 धावांचा भरणा पडतोय तो धावसंख्येत आणि धावसंख्या पोहोचते ती 15. सुंदर असा फटका स्ट्रेटच्या दिशेनं आणि हा झेलबाद बसलेला तिसरा हादरा. असे बसले ते छत्रपती उदयनराजे 11 या संघाला. रोशन, धनंजय आणि हा सुमित. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 15 वरती आणि 3 जबरदस्त हादरे संघाला बसलेले आहेत. ते रोशन, धनंजय आणि सुमितच्या माध्यमातून. पुढील वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी तिसरं पॉवर प्ले संपलेला आहे. तिसऱ्या षटक घेऊन येतोय तो चिक्या. मागील मॅच मध्ये त्याने उत्कृष्ट अशी गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्या संघासाठी केलं होतं आणि आता पाहूया काय करतोय तो आपल्या संघासाठी. त्याचा सामना करेल तो अनिकेत. आणि टोलवलेला असा चेंडू आणि पाहिला हवं काय झालं. हा सुंदर असा झेल आणि बसलेला चौथा. सुंदर असा झेल टिपलाय तो आपले आयकॉन प्लेयर दुर्गेशनं. तिसरं षटक पहिला चेंडू झालेला आहे आणि जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. आमचे मित्र
संदेश चोरगे यांचे छोटे बंधू दुर्गेश चोरगे यांनी कमाल केली आहे. आणि काहीसा बीट होतो तो अनिकेत, माफ करा आकाश. पुढील चेंडू आणि पुन्हा बीट होतोय. आकाश चिक्याची अशी गोलंदाजी म्हणावं लागेल, उत्कृष्ट असं करतोय तो. मित्रांनो, या क्रिकेटच्या खेळामध्ये जो स्लोअर बॉल असतो तो बऱ्याच जणांचा घात करतो. मग तो कोणी किती मोठा खेळाडू असू दे. 4 चेंडू 16 धावा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेनं आणि सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तो सिद्धू. स्पार्टन 11 संघाचा खेळाडू सिद्धू. कॅड्या हे एक वादळ या मैदानात आपण पाहिलेलं आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर अशी चपळाई, सुंदर असं रनिंग आपल्याला पाहायला भेटली. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा काहीसा खेळाडू आपल्या क्षेत्ररक्षणाने त्यांच्या सर्वांच्या भवाया उंचावल्या असा हा कॅड्या. जोरदार टाळ्या केड्यासाठी. पुढील चेंडू आणि स्लोअर चेंडू बीट झालाय तो आपला महेश दादा आणि धावसंख्या पोहोचते ती 18 वरती. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 आणि त्यानंतर शेवटची 2 षटकं, काहीशी हाणामारीची षटकं. पाहूया या षटकांमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले 11 या संघाला मोठी कामगिरी करता येते का, कारण त्यांनी आपले सलामीचे रोशन तसेच धनंजय, सुमित, अनिकेत असे महत्त्वपूर्ण प्लेयर गमावलेले आहेत. लवकरात लवकर गोलंदाजीने चालू करावी. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, माफ करा, वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय तो विशाल. आणि सामना करतोय तो आकाश. एक स्क्वेअर चेंडू, एक अवांतर धावेचा भरणा पडतोय तो धावसंख्येमध्ये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 19 वरती. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 19. पुढील चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न यशस्वी. पाहूया किती रन घेण्यात यशस्वी होत आहेत ते. महेश दादा आणि आकाश 1 धाव घेण्यात यशस्वी. एका धावेचा भरणा धावसंख्या पोहोचते ती 20. मी आपणा सर्वांना विनंती करतो की यानंतरही एक सामना होणार आहे, त्यामुळं सर्वांनी जलद गतीने खेळण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. पुढील षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु फसतोय आणि सिद्धूने कॅच पकडली आहे. महेश दादाची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो. मी दोन्ही संघ नायकांना विनंती करतो की आपला एक खेळाडू राखीव इथे पाठवायचा आहे. आकाश सामना करेल तो विशालचा. आखूट टप्प्याचा चेंडू आणि गलीच्या दिशेने मारलेला. पंचांनी निर्णय करायचा आहे. डी. धन्यवाद पंच. पुढील चेंडू, एक धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न.
काशीनाथ हा फलंदाज आलाय महेश दादाची जागा भरून काढण्यासाठी. मी छत्रपती उदयनराजे भोसले संघाच्या संघनायकांना विनंती करतो की एक खेळाडू त्यांनी इथं पाठवायचा आहे, कृपया प्लीज. आणि हा एक निर्धाव चेंडू विशालच्या माध्यमातून एक आणि 5 चेंडू. चौथा षटक प्रगतीपथावरती. धावसंख्या पोहोचते ती 22 वरती. काहीस रोखून ठेवलंय बच्चा वॉरियर या संघानं. एका अवांतर धावेचा भरणा धावसंख्येमध्ये एक स्क्वेअर चेंडू. धावसंख्या पोहोचली ती 23 वरती. निर्धाव चेंडू. षटक समाप्ती. षटक समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 23 वरती. 4 षटक समाप्ती. 24 बॉल 23 धावा. काहीच स्थिर असं धावफलक. धावसंख्या पडलीये, कोसळलीये, आदळलीये, आपटलीये. 24 बॉल 23 धावा. काहीच स्थिर फलक. पुढील चेंडू सतीश फणसे याच्या माध्यमातून लॉंग ऑनच्या दिशेनं मारलेला हा चेंडू आणि थेट सीमारेषा बाहेर चौक. धन्यवाद डीजे. काहीस हाणामारीचं षटक आपण पाहतोय. काहीशी रंगतदार अशी आपण क्रिकेटचं जे थेट प्रक्षेपण पाहतोय. मनोरंजक असं हाणामारीचं षटक सतीश घेऊन येतोय. सामना करतोय तो आकाश. पुढील चेंडू सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न तितकाच बीट होतोय. कट होऊन डायरेक्ट विकेट किपरच्या हातात चेंडू. हा डॉट चेंडू आणि धावसंख्या पोहोचते ती 27 वरती. पुढील चेंडू तिसरा चेंडू. सुंदर चेंडू आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण पण तितका सुंदर असा प्रयत्न आणि 2 धावा चोरण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. 2 धावांचा भरणा पडतोय तो धावसंख्येमध्ये. धावसंख्या पोहोचते ती 29 वरती. आकाश सुंदर अशी बॅटिंग करतोय. आकाशचा प्रयत्न सुंदर. हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास. सुंदर आणि कॅड्याचा सुंदर प्रयत्न पण थोडासा फसतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. त्यानं काहीशी नजर लागली असे वाटायला लागले मला. पण कॅड्यानं कॅच सोडली. त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती आपलास पण कॅच सुटली. पण सुंदर असा प्रयत्न. 2 धावा त्यानं रोखण्यात त्याला यश मिळाले मित्रांनो. केडा सुंदर असं क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू क्षेत्ररक्षणात थोडेसे बदल. पुढील चेंडू चौथा 5वा चेंडू आणि निर्धाव चेंडू. 1 टू गो. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. पुढील चेंडू एक स्क्वेअर चेंडू. एका धावेचा भरणा पडतोय तो धावसंख्या पोहोचते ती 32. पुन्हा एकदा विकेट बीट झाला तो. धावा काहीसं माफक असं आव्हान ठेवलंय ते
छत्रपती उदयनराजे 11 या संघानं बच्चा वॉरियर या संघापुढं डीजे प्लीज आणि लवकरात लवकर क्षेत्र एक मॅच खेळवायची आहे. पटापट आपण पच्चा वॉरियर संघाने आपले सलामीचे फलंदाज पाठवायचेच मैदानामध्ये आणि छत्रपती उदयनराजे भोसले 11 या संघानं आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचे. 30 चेंडू 33 धावांचं माफक असं आव्हान. CD प्रीमियर लीग आयोजित कैलासवासी प्रमोददादा पाटील आमचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान थोर समाजसेवक आणि कैलासवासी निलेशभाई मोरे स्मृती चषक 2K21 मध्ये जमलेल्या रसिक प्रेक्षकांचं मनापासून CD प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी पुन्हा एकदा विनंती करतो संघनायकांना एक एक राखीव खेळाडू पाठवा. समालोचनाला थोडीशी बोलताना जरा खेळाडूचं नाव माहीत असेल तर चांगली गोष्ट असते. चला सुरू करूया. चला जाऊया तर आपण खेळपट्टीवरती. पुढील वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो मनोज आणि त्याचा सामना करतोय तो राकेश आणि चिक्या. राकेशने फटका मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेनं परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण डॉट चेंडू निर्धाव चेंडू सुंदर असा फटका पाहूया झेल होतोय का आणि सुंदर असा झेल पहिला लागलेला हादरा. श्री हनुमंत शेलार संघ मालक त्यांचं इथं आगमन झालंय. ₹1001 पारितोषिक रोशनला उत्कृष्ट असा झेल घेतल्याबद्दल. आणि पुढील चेंडू काहीसा बीट होतोय तो चिक्या आणि निर्धाव चेंडू धावसंख्या 0 खातही उघडलेलं नाहीये. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो मनोज. 0 विकेट आणि 0. पुन्हा एकदा फटका धाव चोरण्याचा प्रयत्न पण अयशस्वी. सुंदर असं क्षेत्ररक्षण 4 चेंडू 0 धाव. पुढील चेंडू 5वा. पाच चेंडू 1 धाव आणि पंच आपला निर्णय सांगावा. 1 धाव. धन्यवाद पंच. सतीशच्या बॅटच्या मधोमध सुंदर असा फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि मी पाणी घेऊन. सर्वांनी जाऊ नका, सर्वांनी जाऊ नका, विनंती आहे सर्वांनी जाऊ नका. मी सर्वांना विनंती करतोय की तिथे कोणी जमा व्हायचं नाहीये. रोशन
राखीव प्लेयरनं मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंच आता किती स्कोर झाला? 1 धाव. धन्यवाद. 2 धावा. 2 धावा पळून काढल्यात. धावसंख्या पोहोचते ती 3 वरती. मैदानामध्ये एक राखीव खेळाडू पाठवायचा आणि लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. मी संदेश चोरगे आणि कुमार गोळेला विनंती करतो की आपण रोशनची जरा काळजी घ्यावी. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 3 वरती आणि वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो महेश दादा. पॉवर प्ले मधलं दुसरं षटक प्रगती पथावरती. पहिला चेंडू चिक्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू. पाहूया काय होतंय. झेलची संधी आणि झेल कॅच आउट. तंबूच्या दिशेनं चिक्या. हॅलो, धन्यवाद. बॉलरचं ना मनोज. दुसरं षटक घेऊन येत. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो तो मनोज. एक अवांतर धाव चा भरणा पडतो तो धावसंख्या पोहोचली ती 12 रन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 12. स्ट्राईकला आहे तो दुर्गेश. नॉन स्ट्राईकला आहे तो सतीश. डावकुरे हाताचा गोलंदाज. मारा आणि पुन्हा एकदा स्वेर चेंडू. एका धावेचा भरणा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 13 वरती. काहीसा स्थिर असा धावफलक. पॉवर प्लेची 2 षटकं संपली आहेत आणि निर्धाव चेंडू. काहीसा बीट झालाय तो दुर्गेश चोरगे. 13 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती आणि एक चेंडू झालेला आहे. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज. काहीसा सुंदर असा चेंडू. निर्धाव चेंडू. यॉर्कर करण्याचा प्रयत्न. काहीसा बीट होतोय तो दुर्गेश. धावसंख्या स्थिर. धावसंख्या थांबलीये, थबकलीये ती 13 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू घेऊन येतोय तो मनोज आणि एक चोरटी धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न. रनआउट झाला असता परंतु बॉल हाती सापडला नाही. तीन चेंडू. धावसंख्या पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. बच्चा वॉरियर या संघाला जिंकण्यास एक स्वेर चेंडू. एक अवांतर धावेचा भरणा. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 15. सुंदर असा टोलवलेला फटका आणि हा षटकार.
आणि टॉस साठी पुढील होणारा सामना 4 ओव्हरचा आणि हा गगनचुंबी षटकार दुर्गेशचा पुढील होणारा सामना 4 षटकांचा आणि सिद्धांत फायटर विरुद्ध भाऊ बैलकर नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेक कोणी जिंकले हे कळवायचंय समालोचन कक्षाला. टॉस कोण जिंकला आहे? कुमार गोळे. भाऊ बैलकर संघ नाणेफेक जिंकला आहे आणि त्यांनी पुन्हा प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे.